अगदी एक पहिला भौगोलिक इतिहास असा असतो, म्हणजे तिथलं जी साईट असेल, जे स्थळ असेल, त्याची भूगोल रचना काय आहे, त्याच्यामध्ये झालेले बदल असतील, म्हणजे समुद्र सपाटीपासूनचं अंतर असेल, हा सगळा इतिहास भौगोलिक इतिहास म्हणून आपण ओळखतो. दुसरा सर्व ज्ञात सर्व परिचित असा राजकीय इतिहास, पॉलिटिकल हिस्ट्री, म्हणजे तिथे कुठल्या राजाची राजवट होती, कुठल्या सत्ता किंवा सत्तांतरणं तिथे झाली, हा सगळा राजकीय इतिहास असतो. म्हणजे बहुतांश दुर्गप्रेमी हा राजकीय इतिहास अभ्यासतात. आणि तिसरा महत्त्वाचा सांस्कृतिक इतिहास, हा आज आपण ज्या साईटवर जातोय तो सांस्कृतिक इतिहासाशी जास्त जोडलेला भाग आहे. राजकीय इतिहास, राजकीय सत्तांतरणं इथे फार झाली न झाली हा इथल्या अभ्यासाचा विषय फारसा असू शकत नाही. सांस्कृतिक इतिहासामध्ये सुद्धा धर्म, पुराणशास्त्र आणि दैवतशास्त्र याच्याशी संबंधित आजची साईट आहे. म्हणजे आज आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे, तर आपण देवळांमध्ये वेगवेगळ्या जात असतो, मूर्ती बघतो, काहीतरी हां पूजा चालली, विधी चालले, तिथपर्यंतच भाग असतो. पण देवाकडे त्याच्या भक्ताच्या किंवा साधकाच्या दृष्टीतून बघताना किती वेगवेगळ्या पैलूंनी, किती वेगवेगळ्या आस्पेक्ट, आयाम यातून त्या देवाकडे पाहता येतं. आणि एकच देव आहे, पण त्याला किती रूपात मांडता येतं, याचं एक उत्तम उदाहरण, एक उत्तम वस्तुपाठ हा आपल्याला या साईटवर पाहता येणार आहे. दोन प्रकार आहेत. एक मंदिर समूह आहे, म्हणजे ज्याच्या नावावरून हा सगळा प्रदेश ओळखला जातो, पाटेश्वर. जे पठारेश्वर, पाठेश्वर, पाटेश्वर किंवा कोटीश्वर अशा वेगवेगळ्या नावाने जे ओळखलं जातं, तो एक मंदिर समूह. आणि 3 शिल्प किंवा ज्याला लेणी असं म्हणूया, ते 3 लेणी समूह आहेत. ते आता आपण टप्प्याटप्प्याने बघूया. पण शक्य गणेशद्वार असंही म्हणता येईल. सिद्धी आणि बुद्धी अशा 2 पत्नी आहेत. आपण महाराष्ट्रात नजर चुकीने म्हणा किंवा रूढी म्हणून रिद्धी सिद्धी असं म्हणतो, पण गणेश पुराण किंवा त्या सगळ्याचा विचार केला तर सिद्धी आणि बुद्धी अशा 2 पत्नी आहेत. आणि त्या दोघींना 2 मुलं आहेत, लक्ष आणि लाभ अशी त्यांची नावं आहेत. तर त्यातल्या उजवीकडे जी असते ती सिद्धी आणि उजवीकडची सिद्धी ही सिद्धी. त्यामुळे जेव्हा गणपतीची सोंड उजव्या दिशेने असते तेव्हा त्याला सिद्धिविनायक म्हणतात. हो असं आहे का? बरं. आणि जेव्हा डावी म्हणजे बुद्धी, ऍक्च्युली काय आहे, पत्नी किंवा बेटर हाफ असा ज्याला म्हटलं जातं तो डाव्या बाजूला. वाम या शब्दाचा अर्थ गौण किंवा कमी प्रतीचा किंवा चुकीचा असा केला जातो. वाम मार्ग असं आपण म्हणतो. पण वाम या शब्दाचा खरा संस्कृत अर्थ सुंदर असा आहे. म्हणजे जर पुरुष आणि स्त्री असे दोघं उभे राहिले तर त्यातली सुंदर कोण, वामा कोण, तर ती स्त्री आहे. म्हणून ते वामा दुकान. ओ, तर सिद्धी ही थोडी उग्र किंवा पुरुष प्रकृतीची आहे म्हणून ती उजवीकडे आहे. आणि बुद्धी ही सुंदर, लालित्यपूर्ण अशी आहे, त्यामुळे ती डावीकडे आहे. आणि तिच्या पायाशी तिथे आता ते नेमकं काय आहे, तिची दासी आहे का तिचा मुलगा आहे याच्याबद्दल मतभेद आहेत. पण एक तिथे आकृती छोटी आपल्याला पाहायला मिळेल. तर ती लक्ष, म्हणजे बुद्धीच्या मुलाचं नाव लक्ष आहे आणि सिद्धीच्या मुलाचं नाव लाभ असं आहे. तर बुद्धीची मूर्ती आणि तो लक्ष हा तिथे आपल्याला पाहता येईल. म्हणजे एक त्याच्यातून प्रतिकात्मकता ही नावातून, शब्दातून लक्षात येईल की बुद्धी ज्याचं लक्ष आहे, म्हणजे एकाग्रता, लक्ष, कॉन्सन्ट्रेशन, ज्याचं ध्येय काहीतरी ठरलेलं आहे ते. आणि सिद्धी म्हणजे प्राप्ती होणं, सिद्ध झाली एखादी गोष्ट म्हणजे लाभ.
सिद्धी, लाभ, लक्ष, बुद्धी असा गणपतीच्या कुटुंबाचा गणेश परिवार पंचायतनातला एक शिल्पाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. पण लिंग या शब्दाची जर फोड पाहिली संस्कृतमध्ये, लीनम अर्थम गमयती इति लिंगम, म्हणजे त्या एखाद्या वस्तूमध्ये, ऑब्जेक्टमध्ये जो अर्थ, जे तत्व दडलेलं आहे, लीन आहे, त्या लपलेल्या अर्थाला ज्याच्यामुळे अभिव्यक्ती मिळते, प्रकट होतो, त्या तत्वाला, त्या वस्तूला, त्या पदार्थाला लिंग म्हणायचं. ज्याला शिवलिंग असं म्हणतो, तर त्याच्यामध्ये 3 पार्ट्स असतात. एक मधल्या गोळ्याचा हा, त्याच्या बाजूची ज्याला पिंडिका म्हणतात, योनी म्हणतात, मेखला म्हणतात, किंवा शाळुंका असंही म्हणतात, किंवा शक्तिस्थान असंही म्हणतात, शक्तिपीठ. तर हा जो पिंपळाच्या पानासारखा आकार आहे तो मधला भाग, आणि त्याच्या खालचा पीठिकेचा भाग ज्याला ब्रह्मस्थान असं म्हणतात. म्हणजे 3 देवांच्या भाषेत बोलायचं झालं तर ब्रह्मस्थान, विष्णुस्थान, शिवस्थान असं असतं. मग आता त्याच्यामध्ये आकृत्या, म्हणजे आता हा पिंपळाच्या पानासारखा आहे, दक्षिणेत तुम्ही गेलात म्हणजे शैली, स्थापत्य शैलीनुसार आकार बदलतात. काही ठिकाणी अष्टकोनी पिंडी दिसेल, काही ठिकाणी त्रिकोणी आहे, काही ठिकाणी चौकोनी आहे. हे आकार बदलतील, मात्र हा जो मधला बिंदू आहे तो कायम असतो. हा 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 शिवस्थान आहे. त्यामुळे आता इकडे जर बघाल तर हे केवळ म्हणजे ह्या अयोनी पिंडी आहे, आणि ह्या सयोनी म्हणजे ज्याला खाली योनी दिलेली आहे ती. आता हे जे आहे हा मुखलिंग असा प्रकार आहे. म्हणजे आता लिंगातले वेगवेगळे पॅटर्न, की नुसती पिंडी न दाखवता तिथे शिवाचं वक्ष म्हणजे छातीच्या वरचं मुख, अर्धपुतळा असं म्हणतो. तर ती महिषासुरमर्दिनी किंवा दुर्गा सप्तशतीमध्ये जिचं चरित्र सांगितलेलं आहे, तर तिची मूर्ती तिथे आपल्याला पाहायला मिळेल. नंतर आपण आत गेल्यावर शिवाच्या म्हणजे मूळ पिंडीच्या मागे जी मूर्ती आहे, तर काहींनी ती सरस्वती आहे असं म्हटलेलं आहे, कारण तिच्या हातात वीणा, माळ, ग्रंथ आणि अभयमुद्रा आहे. तर गंमत अशी आहे की आपल्याला हे हातात आयुध आहेत म्हटल्यावर सरस्वतीच असावी असं वाटतं. मात्र हातामधल्या आयुधावरून देवता पूर्वी ठरवल्या जात नसत. कुठल्या परिसरात ती आहे, त्यामुळे ती विद्याधरी पार्वती आहे, म्हणजे विद्या देणारी पार्वती. म्हणजे शिवाचं विद्याधर नावाचं एक रूप आहे, ज्याला दक्षिणामूर्ती असं म्हटलं जातं, ज्याचं मुख दक्षिणेकडे आहे आणि त्याचा स्त्री फॉर्म म्हणजे ती विद्याधरी. उजवीकडे जर पाहिलं तर तिथे वैनायकी आहे, म्हणजे गणपतीचा स्त्री फॉर्म. पाहिलं नसेल तर नीट पहा, उजवीकडे आहे. आणि डावीकडे जर पाहिलं तर तिथे शेषशाहीचं अतिशय सुंदर शिल्प आहे डावीकडे. तर म्हणजे त्या स्त्रीच्या रूपामध्ये जेव्हा देवता दाखवली जाते तेव्हा त्यांना मातृका असा शब्द वापरला जातो. मातृका म्हणजे आईसारखी, आईच जणू दुसरी आई. म्हणजे देव जेव्हा भक्ताची किंवा विश्वाची काळजी घ्यायला आईचं रूप घेतो तेव्हा त्याला मातृका असं म्हणतात, देवी रूप. तर ती मातृका स्वरूपातली वैनायकीची खूप थोडकी शिल्प आहेत. म्हणजे एक यवतच्या जवळ जे भुलेश्वर आहे त्याच्या मंडोवरावर तुम्हाला ती वैनायकी मिळेल, किंवा अंबेजोगाईला जर कोणी तुमच्यापैकी गेलं असेल तर अंबेजोगाईच्या शिखरावरही ती वैनायकी आहे. तर तिची खूप थोडकी शिल्प आहे. इकडे कौमारीची आपल्याला पुढे तिकडे शिल्पात पाहायला मिळतीलच, पण गणपती स्त्री रूपामधला वैनायकी किंवा ज्याला गणेशानी असंही म्हटलेलं आहे, ती अगदी थोडकी शिल्प त्यातलं हे एक आहे. नंतर इकडे आणि तिकडे म्हणजे एक सर्पाच्या फणाच्या खालची एक देवी, मग तिला काहींनी कर्णमोटी असं नाव दिलंय. चामुंडा, कर्णमोटी, चर्चिका आणि भैरवी अशा 4 शिवपरिवारातल्या देवता आहेत. तर
ती त्यापैकी एक असावी, किंवा दुसरं एक मनसा नावाची शिवाची मानस कन्या होती ती असावी, असा एक प्रवाद आहे. आणि इकडे पाशुपत योग्यांची शिल्प आहे, म्हणजे असे ध्यानस्थ बसलेले दोन योगी, एक उभा आहे एक ध्यानस्थ आहे. तर ती पाशुपत योगी म्हणजे जे शिवाचे उपासक आहेत त्यांची एक स्मारक म्हणा किंवा त्यांची एक खूण म्हणा म्हणून त्या तिथे स्थान दिलेलं आहे. आणि मध्ये जी आहे ती कुर्मशिळा आहे. कुर्मशिळा आणि त्याच्या भोवती मासा, मनुष्य अशा वेगवेगळ्या आकृत्या आहेत. कुर्मशिळेचं प्रयोजन असं असतं की कासवाचं एक प्रतीक आहे, कासवाच्या दृष्टीने पोषण मिळतं. कासव हे नजरेने पोचतं पिल्लांना कासवीण आय टू आय. तसं परमेश्वराने आय टू आय कनेक्शन मध्ये आपल्याला आपलं पालन पोषण करावं, हा भाव आहे. दुसरा त्यातला भाव असा आहे की कासव काय करतं, तर जेव्हा त्याला प्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा तो सगळं आक्रसून आणते. तर आपण ज्या जगात वावरतोय ते सगळं म्हणजे रात्रंदिना युद्धाचा प्रसंग आहे. त्यामुळे आपण आपले विकार काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर म्हणजे 4 पाय, एक मस्तक आणि एक शेपूट. मस्तक म्हणजे अहंकार आहे आणि लौभ हे शेपूट आहे आणि बाकीचे 4 विकार हे 4 पाय आहेत. तर त्यांना आक्रसून घ्यायचं आहे आणि मगच परमेश्वराकडे जायचंय. ते आक्रसून घेतल्याशिवाय आत गती मिळत नाही, दर्शन मिळत नाही. याचं प्रतीक म्हणूनही कुर्मशिळा असावी असं मानतात. किंवा विश्वाचा आधार म्हणून विष्णूंनी जो कुर्मावतार धारण केला आणि ज्याच्या पाठीवर सगळं विश्व तोलून धरलेलं आहे अशी कल्पना आहे. त्यामुळे विश्वाची आधारशिळा म्हणूनही ती कुर्मशिळा दाखवतात. विशेषतः विश्वेश्वराचं जे तळ सरोवर आपण पाहिलं तर त्यातलाही काही दगड ह्या इमारतींना वापरलेला आहे ते खणून. म्हणजे इथल्याच दगडामध्ये त्या पिंडी कोरून त्यांना पूजेसाठी उपलब्ध करून देणं. मग एका म्हणजे समजा आता 100 लिंग असतील तर त्या 100 लिंगांची 10 वेळा पूजा झाली की सहस्रलिंगार्चन झालं. असं त्या पटीमध्ये म्हणजे ही व्रत म्हणजे आता पूर्वी अशा कोटिलिंगार्चक म्हणजे यांनी कोटिलिंगांची अर्चनेचं व्रत पूर्ण केलेलं आहे अशा उपाधी बिरुद असायची राजांची किंवा त्या महापुरुषांची, डॉक्टरेट PhD. तसं यांनी मग त्यासाठीही अशा लिंगांची निर्मिती झालेली असावी. किंवा अजून एक मुद्दा, कार्यशाळा असावी, वर्कशॉप असावं, शिल्पशाळा म्हणजे जिथे घडवणूक, पाथरवट, मूर्तिकार प्रॅक्टिस करायचे. मग त्यांच्या प्रॅक्टिससाठी असे वेगवेगळे पॅटर्न त्यांना करून बघा, हे करून बघा, ते करून बघा. लहान मुलांना जसं नवीन मातीकाम शिकवल्यावर फळं करून बघ, फुलं करून बघ, तसं शिल्पकारांना, मूर्तिकारांना एक अभ्यास, घरचा अभ्यास, स्वाध्याय मिळावा, याच्यातून हे तयार होत गेलं असावं असं एक मत आहे. शैव आणि शाक्त तंत्रांचं प्राबल्य या प्रतिमांमधून दिसतं. यांची अर्चा, पूजा होत होती. ही नुसतं प्रॅक्टिस म्हणून तयार केले. म्हणजे आता तुम्ही जोग फॉल्स किंवा तिकडे गेला तर तिकडे सहस्रधार लिंग किंवा सहस्रलिंग म्हणून एक एरिया आहे. तर नदी पाहिली तर हजारोली लिंग त्या नदीच्या पात्रामध्ये आहे. तर तिथे पाथरवटांच्या शाळा होत्या. त्यामुळे लहान मुलांना शिकवायला, हा चल त्या नदीच्या प्रवाहामध्ये किंवा त्या पात्रामध्ये दगड आहे त्याच्यावर प्रॅक्टिस कर. हा, तर तिथे पूजा होत होती का, किती होत होती का, तो एक नवसाचा भाग होता. नवसाचा भाग म्हणू नये म्हणजे आता बाहुबली सगळ्यांनी बहुधा बघितला असेल, द बिगिनिंग. तर त्याच्यामध्ये जलाभिषेक करण्यासाठी तो उचलतो लिंग आणि पाण्याखाली नेऊन ठेवतो. तसं नित्य जलाभिषेक हा नवस किंवा नित्य तुझी जलार्चना करीन असा संकल्प, त्यासाठी जलकुंडामध्ये ते स्थापन करणं. नाही, सोडायचं नाही, तिथेच स्थापन करायचं. म्हणजे 12 महिने 13 काळ पाण्यातच नित्य जलार्चना. हा, जलार्चना. तर असाही भाग होता. पण इथे इन प्रॅक्टिस उपासना, साधना ही सुरू होती, याचे ट्रेसेस मिळतात. म्हणजे आजही तिथे काही याची पूजा झालेली दिसेलही आपल्याला. 4 शृंगा त्यपादा 2 शीर्षणे सप्तहस्तासो अस्य 3 बद्धो वृषभो रोरवीति महान देवो मर्त्याम आविवेश. मंत्राचा अर्थ साधा सोपा असा आहे, ज्याला 4 शिंग आहेत, 4 शृंगा, त्रयो अस्य पादा, 3 पाय आहेत. शब्दाच्या बाबतीत 3 काळ हे 3 पाय. त्रयो अस्य पादा, 2 शीर्षणे ज्याची शीर्ष मस्तक 2 आहेत, सप्तहस्ता असो अस्य ज्याला 7 हात आहेत, 3 बद्धो 3 ठिकाणी जो बांधला गेलेला आहे, वृषभो रोरवीती वृष याचा अर्थ बैल,
वृषचा दुसरा अर्थ वर्षण करणारा, वर्षणारा. म्हणजे वा. पावसाचंही रूपक इथे आपल्याला दाखवता येईल. ऋतू पावसाळा घ्यायचा आणि त्याला कसं एनकोड डिकोड करता येईल, वर्षाव करणारा. तर तो असा तो महान देव, तो महादेव. आता महादेव हे आपण शंकराचं विशेषण मानतो, पण वेदामध्ये ती एंटिटी त्याच्यासाठी देव आहे. पाऊस देव आहे, अग्निदेव आहे, वृक्ष देव आहे, जमीन देव आहे. तर तो देव मर्त्याम आविवेश, या मर्त्य भूमीवर, मर्त्य लोकात अवतीर्ण झाला, आविवेश. एखाद्याला साखर खायला घातली आणि सांगावं आता गोडी म्हणजे काय सांग बाबा, दुसऱ्याला येईल का सांगता? तर तो वेगवेगळी काहीतरी उपमा, रूपक, दृष्टांत वापरून तो सांगायचा प्रयत्न करतो. तसं ते परमतत्व काय आहे हे त्याला कळलं समाधी अवस्थेमध्ये, पण ते कसं आहे सांगायला गेल्यावर मग तो काहीतरी बैलासारखं आहे. मग तो बैल जर असेल तर त्याला 4 शिंग आहेत, त्याला 7 हात आहेत, त्याला इतके पाय आहेत. ही सगळी रूपक आहेत. म्हणजे अग्नी, प्राण म्हणजे वायू किंवा शब्द, ह्या 3 गोष्टी या शिल्पात दाखवता येतात. म्हणजे आता ही आकडे काय आहे, 4 शृंग म्हणजे नेमकं काय, 7 हात. आता भाषाशास्त्र, शब्द ही एंटिटी जर स्वीकारली तर शब्दाला 7 विभक्ती लागतात. शब्दाची ऍक्टिव्हिटी, हाताचं काम काय, ऍक्टिव्हिटी करणं, टू डू समथिंग. तर शब्द चालवायचा असेल, आता संस्कृत इथे कोणी असेल तर देवहा, देवौ, देवाहा, 7 विभक्ती असतात. तर शब्द म्हणजे हा असा जर स्वीकारला, बैलाचा गुणधर्म काय, तो रेखतो किंवा ओरडतो, हंबरतो. तर शब्द हा जगात पहिला त्याला कुठे दिसला असेल तर तो बैल हंबरतोय ना, तर शब्द तत्व जे आहे ते तिथे दिसलं मला. मग जर शब्द कसा येतो, मग त्याला 7 हात आहेत म्हणजे काय, 7 विभक्ती आहे. बरोबर. त्रिधा बद्धा, 3 ठिकाणी बांधलाय. 3 बांधलाय म्हणजे काय, 3 काळात, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. बरोबर. 4 मग त्या शब्दाची 4 रूप. म्हणजे आता इंग्लिशच्या भाषेचा आपण विचार केला तर 8 प्रकार आहेत शब्दांचे, 8 जाती आहेत. पण संस्कृतचा जर विचार केला तर 4च जाती आहेत. म्हणजे कशा, तर नाम म्हणजे नाउन्स, आख्यात, आख्यात म्हणजे क्रियापद, व्हर्ब्स, त्याच्यामध्ये ऍडव्हर्ब्सही आहे सगळी. उपसर्ग म्हणजे प्रिफिक्स सफिक्स दोन्ही, आणि निपात म्हणजे मध्ये मध्ये अव्यय जी पडतात, इनडिक्लायनेबल्स. ही 4 म्हणजे आता शब्द ब्रह्म म्हटलं की ही 4 चत्वारी शृंगा, ही त्याची 4 शिंग लांबूनही दिसतात. तर शब्दामधले हे 4 घटक आहेत, कुठूनही उठून दिसण्यासारखे आहेत. तर अशी एक एक एंटिटी तिथे दाखवता येते. ही प्रतिकात्मकता आहे की ते शब्द तत्व असेल. म्हणजे ह्या विश्वाची उत्पत्ती शब्द ब्रह्मापासून झाली म्हटल्यावर शब्द ब्रह्म कसं आहे तसं आहे. अग्नि ब्रह्मापासून झाली, अग्नी कसा आहे, अग्नीच्या 7 ज्वाळा, त्याचे 7 हात आहेत. अग्नी 3 ठिकाणी म्हणजे यज्ञकुंडामधला अग्नी हा गार्हपत्य, आहवनीय आणि दक्षिणाग्नी या 3 रूपात 3 कुंडात बांधला गेलाय. त्यामुळे तो त्रिधाबद्ध आहे. बरोबर. त्याची 4 शिंग आहेत. 4 शिंग म्हणजे 4 वेद, 4 दिशा, ही त्याची 4 शिंग आहेत. अशी एकेका म्हणजे आता त्याच्यावर स्वतंत्र थिसिस होईल. तुम्ही जर रामेश्वरमला गेला तर तिथे धनुष्कोडी नावाचं शेवटचं स्टेशन भारतातलं दाखवलं जातं, मोस्ट साऊथ पॉइंटला. तर धनुष्याची कोटी म्हणजे धनुष्याचा दंड आणि त्याचं टोक, त्याला ही कोटी असा शब्द आहे. त्यामुळे कोटी जीवांच्या अंतरंगात असणारा म्हणून कोटीश्वर किंवा कोटेश्वर. तर आपल्याला इथे लिंगपट्ट म्हणजे पाटेश्वर हे नाव का असावं, पाटीवर काढलेली लिंग, इकडे इकडे काय पाटेश्वर का? हा, तिथे विष्णू आहे, इथे पार्वती आहे आणि तिथे सूर्य आहे. त्याचं कारण जर लक्षात आलं तुमच्या तर दिशांचं साधन इथे आपल्याला दिसेल. सूर्य हा कायम पूर्वेकडे बघतो किंवा पूर्व दिशा, ही पूर्व आहे. बरोबर. आता ही दक्षिण झाली, ही उत्तर झाली आणि ही पश्चिम झाली. पश्चिम हे जलाचं
प्रकृतीचं उत्पत्तीचं प्रतीक आहे, त्यामुळे पार्वती. आणि उत्तर म्हणजे मोक्ष, उत्तर म्हणजे शेवटचं टोक, अंतिम गती, उत्तरायण. ते गती नारायण, शेवटचा विष्णू, त्यामुळे तिकडे मुख असणारा तो विष्णू तिथे आहे. इथे आपल्याला जे दोन बाजूला दिसत आहेत योगदंड आहेत, ह्याच्यावर देवनागरीत काही अक्षरं आहेत. हा, मात्र ती दुर्बोध आहेत. ती योगशास्त्रातले काही मंत्रही संकेत तिथे दिलेले आहेत. इथे तुम्हाला तर पत्रिकेचाही आकार दिसेल, ज्योतिषातली पत्रिका असते ना तशी मागे तिथे कोरलेली दिसेल. नाहीये. तर कुंडलिनी शरीरातली हे सगळं योग साधकांचं एक केंद्र आहे. म्हणजे केवळ शिवाची उपासना जरी चाललेली असली तरी त्याची जी योग साधना आहे तीही त्याच्या मागे कुठेतरी पार्श्वभूमीवर आहे. तर त्यामुळे कुंडलिनीच्या दोन मार्ग, दोन गती दाखवल्या जातात, एक पश्चिम मार्ग आणि एक पूर्व मार्ग. पश्चिम मार्गाची जी जाणारी कुंडलिनी आहे ती सर्पासारखी, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी ते कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा असं माऊलीचे वर्णन करतात. ती सर्पाची, नागिणीचे पिले कुंकुमे नाहाले, नागिणीचं पिल्लू कुंकुमात नाहिलं कसं दिसेल, तशी ती कुंडलिनी 3.5 वेटोळं घालून बसलेली असते. तर ती नागासारखी पश्चिम मार्गाने गेली अशी अशी वळसे घेत तर ती अशी दिसते, आणि पूर्व मार्गाने जर गेली तर ती स्ट्रेट जाते, खालनं डिकतेने वर डायरेक्ट पोचते. त्यामुळे त्या कुंडलिनीच्या दोन गती, दोन मार्ग हे कदाचित असावेत. दुसरं की लकुलीश असा मी शब्द मगाशी वापरला, लकुल लगुड याचा अर्थ दांडका, दंड. तर हे योगदंडाचं प्रतीक असावं. म्हणजे लकुलीश पाशुपत जेव्हा उपासना करतायत त्यांचा हातातला दांडका, वीरशैवांमध्ये जसं त्यांच्या गळ्यातलं लिंग हे शिवाचं प्रतीक आहे, तसं लकुलीश पाशुपतांच्या हातातला दंड हा शिवाचं प्रतीक आहे. त्याचा एक अवशेष आता कोणी इथे पेपर रिसेंट वाचला असेल तर सोलापूरला नंदी ध्वजाची यात्रा काढतात. सिद्धेश्वराचा जो हा असतो तिथे नंदी ध्वजाची यात्रा असते आणि तिथे योगदंडाला स्नान घातलं जातं. बरोबर. तर तो योगदंड हा पाशुपत लाकुलीश यातला एक अवशेष किंवा एक अपभ्रष्ट समाजातलं रूढ झालेलं रूप असं म्हणता येईल. विकिरित विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगुंहेतजोऽन्यमस्मन्निपपन्तु ताः सहस्राणि सहस्रधा बाहुवोस्तव हेतजः तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृधी सहस्राणि सहस्रशोजे रुद्रा अधिभूम्याम् तेषां सहस्रजो जने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाश्रितिकण्